म्युझिक डान्स ऑर्केस्ट्रा एडीचे गाणं माझ्या घरात. प्रेम भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं रंगाई करू Miss me, miss me, miss me. ओके तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एकोणाने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे. इंस्टाग्राम टॉपिकवरती मित्रांनो खूप ट्रेंडमध्ये सॉन्ग आहे मित्रांनो, ते पण सॅड सॉन्ग आहे मित्रांनो. पाखरा आजाद केलं तुला. तर मित्रांनो, बरेच दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेले नाही, तर पण इथून सुरुवात आता शेवटपर्यंत व्हिडिओ येत राहतील मित्रांनो. खूप छान छान व्हिडिओ येत राहतील, नवीन नवीन कंटेंट घेऊन येत असतो मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो. आणि अशाच पद्धतीने नवीन आणि खतरनाक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. तर तुम्हाला जे काही व्हिडिओ पाहिजे असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा. 100% व्हिडिओ घेऊन येत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला करायचं अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं. एडिटिंग करण्यासाठी प्रोजेक्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आणि बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकीपॅड इम्पोर्ट करून घ्यायचं. करून झाल्यावरती मेन बिटमार्क प्रोजेक्ट अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचं मित्रांनो. आणि ओपन झाल्यावरती बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने बीट व्यवस्थित पद्धतीने लावून दिले. तर व्हिडिओ आपले रेग्युलर आले नव्हते मित्रांनो, तर आता इथून रेग्युलर येतील मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बीट लावून दिले व्यवस्थितपर्यंत तुम्हाला काय करायचं मित्रांनो, प्लस आयकॉन आणि इथे मीडियामध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून जे काही मॉडेलचे इमेज असतील ते मॉडेलचे इमेज ॲड करून घ्यायचे. तर मी डिफॉल्ट मित्रांनो अशा पद्धतीने जे काही मॉडेलचे इमेजेस असतील ते मी ते ॲड करून घेतो मित्रांनो. तर तुम्ही जे काही तुमचे फोटो असतील मित्रांनो, ते फोटो तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने 4.5च्या रेशोमध्ये ॲड करून घ्यायचं, म्हणजे 9.16च्या रेशोमध्ये ॲड करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी जे काही इमेजेस असतील मित्रांनो गर्ल्सचे, मी इमेज इथे ॲड करून घेतो मित्रांनो. तर मी हे जे इमेजेस आहेत ते आपल्या पिंटरेस्ट ॲप्लिकेशनमधून जे ते डाउनलोड केले आहे मित्रांनो. तर बाकी तुम्ही करू शकता तिथून डाउनलोड, काही विषय नाही. तुम्हाला जसे पाहिजे तसं मटेरियल भेटून जाईल तो. तर मित्रांनो, मी इथे अशा पद्धतीने जे काही इमेज असतील ते इथे ॲड करून घेतो मित्रांनो आणि समोरचे स्टेप्स सांगतो. ओके, तर बघू शकता मित्रांनो, तर आता इथून जे ते आपल्याला एक व्हिडिओ क्लिप ॲड करायची मित्रांनो, जे की आपल्या स्टेटसमध्ये आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं, 11.28च्या भेटला आल्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये जाऊन मित्रांनो इथून एक व्हिडिओ क्लिप ॲड करून घ्यायची. तर मी ते तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो. तर तो वाली व्हिडिओ क्लिप कुठं आहे ते पहिले तर शोधून घेऊ. तर मी अशा पद्धतीने बघू, 4 सेकंदाची व्हिडिओ क्लिप असणार, ते समोरचा पार्ट डिलीट करायचा आणि व्यवस्थितपणे इथपर्यंत ॲड होऊन जाईल. बाकी प्लस आयकॉन आणि ते मीडियामध्ये आल्यानंतर मित्रांनो इथून जे काही इमेज असते मॉडेलचे, ते इमेज तुम्ही ते ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, जास्त इमेजेस मी नाही ॲड करणार मित्रांनो, कारण की आपला व्हिडिओ लांब होऊन जाईल. तर मी ते थोडेसे इमेजेस ॲड करून घेतो मित्रांनो. तर मी ते पटापट जे काही आपले इमेज असतील ते व्यवस्थितपणे ॲड करून घेतो. ओके, तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने मी थोडेसे इमेज ॲड करून घेतले. बाकी तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे. तर तुम्हाला फर्स्टला यायचं, इथे प्लस आयकॉन आणि इथे बघू शकता मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर इथे शेवटला जाऊन तुम्हाला काय करायचं, ब्लॅक शॉर्ट पेज ॲड करून घ्यायची मित्रांनो. तर मी तुम्हाला ब्लॅक शॉर्ट पेज ॲड करून दाखवतो. तर अशा पद्धतीने ब्लॅक शॉर्ट पेज इथे असणार आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला दाखवून घेतो. तर आपली ब्लॅक शॉर्ट पेज पहिले तर शोधून घेऊ. अशा पद्धतीने ही ब्लॅक शॉर्ट पेज ॲड करते. वरती 3 डॉट जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचे आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाऊन लांबून घ्यायचे. लांबून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला इथं फर्स्टला यायचं. प्लसला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्लस आयकॉन आणि मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून काय करायचं, एक टेक्स्ट पेज ॲड करून घ्यायचं, पाखरा नावाचे. तर तो वाले टेक्स्ट पेज जे आपण सॉन्गप्रमाणे तुम्हाला जिथे बनवून दिलेलं आहे एकदम व्यवस्थित आणि कडक फॉन्टमध्ये मित्रांनो, तर तिथे तुम्हाला ॲड करून घ्यायचे. मी ते ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने इमेज इथे पेन जे ॲड केलेलं आहे, ॲड करून खालती तुम्हाला सेट करून घ्यायची व्यवस्थित पद्धतीने ब्लॅक शॉर्ट पेनवरती. तर आपण बघू शकता अशा पद्धतीने ॲड केली. व्हिडिओच्या शेवटपर्यंत जायचं तुम्हाला, अशा पद्धतीने लावून घ्यायचं. लावून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला करायचं ते बॅक येऊन जायचं. बॅक आल्यानंतर आपला सायकीबोर्ड लावायचं. त्यासाठी सिम्पली सायकीबोर्ड ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो बघू शकता पहिल्या इमेजवरती तुम्हाला टच करून घ्यायचं. इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचं, कॉपी पुट करायचा. कॉपी पुट केल्यानंतर बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मेन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला करायचं फर्स्ट इमेजपाशी आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फर्स्ट इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आणि सेकंड इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं. आता येथून जेवढे पण तुम्हाला इमेजेस मिळतील मित्रांनो, सुरुवातीपासून तर जिथपर्यंत आपली व्हिडिओ क्लिप येत नाही, म्हणजे 11.28पर्यंत येत नाही, तोपर्यंत तुम्हाला पहिला इमेज इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. नंतर बॅक यायचं मित्रांनो. नंतर बॅक आल्यानंतर सायकीबोर्ड ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला सेकंड फोटोवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जायचं, कॉपी पुट करून बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर ती मेन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला करायचं तर समोर येऊन जायचं. समोर आल्यानंतर इथे बघू शकता जिथून आपली व्हिडिओ क्लिप एंड होईल मित्रांनो, म्हणजे
एक पसी तिथून तुम्हाला छोटी इमेजेस बघायला मिळते मित्रांनो बीटमध्ये. तर सिंपल छोट्या इमेजवरती टच करून इफेक्ट म्हणजे 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा मित्रांनो. अशा पद्धतीने पेस्ट इफेक्ट करायचा म्हणजे तुम्हाला 17.28 पर्यंत पेस्ट करून नंतर बॅक येऊन जायचं. बॅक आल्यानंतर मेन बीट सेकंड ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती 3 नंबरच्या फोटोवरती तुम्हाला टच करून घ्यायचं. इफेक्टमध्ये जायचं 3 डॉट जायचं कॉपी पेस्ट करून बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मेन बीट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ओपन झाल्यावरती मित्रांनो जो तुम्हाला आता 17 येथे बघू शकता. मी तुम्हाला सांगून देतो मित्रांनो. तर 17.28च्या ज्यातून समोरून जो इमेजेस येतील मित्रांनो 2 सेम साईजचे तो दोन्ही इमेजेस तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे. तर दोन्ही सेम साईजचे 2 सेम साईजचे इमेज पेस्ट केल्यानंतर मोठा बॅग द्यायचा. 2 सेम साईजचे पेस्ट करायचे, एक मोठा बॅग द्यायचा, 2 सेम पेस्ट करायचे, असे शेवटपर्यंत करून घ्यायचं. नंतर बॅग यायचं मित्रांनो आणि आल्यानंतर सेकंड बोर्ड ओपन करून घ्यायचं. ओपन झाल्यावरती तुम्हाला लास्ट फोटोवरती टच करायचं आहे. टच केल्यानंतर इफेक्टमध्ये 3 डॉट जाऊन कॉपी पेस्ट करून बॅग यायचं मित्रांनो. बॅग आल्यानंतर मेन बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आणि आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता. आता तुम्हाला शेवटला जायचं म्हणजे तिथून आपली व्हिडिओ क्लिप एंड होईल. तिथे नंतर आल्यानंतर 2 सेम साईजचे इमेज पेस्ट केल्यानंतर मोठा इमेज येथील मित्रांनो त्या मोठ्या इमेजवर टच करून इफेक्ट म्हणजे 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा. नंतर बॅक येऊन मित्रांनो जेवढे पण ते तुमचे मोठे इमेज असतील ते पेस्ट तुम्हाला करून घ्यायचे व्यवस्थित फोटो ॲड करून. तर मी ते ॲड केलेले नाही. तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने तुमचं कडक पद्धतीचे स्टेटस बनवून रेडी होईल मित्रांनो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून टाकू शकता मित्रांनो. तर बाकी काय विषय नाही. तर मित्रांनो पुढची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणत्या व्हिडिओवरती पाहिजे तेवढं आपण कमेंट करून सांगा. त्यावरती 100% व्हिडिओ घेऊन येतो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तर भेटू का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.